समारंभाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री माननीय आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी आमचे जुने स्नेही माननीय माणिकरावजी कोकाटे, ज्येष्ठ मंत्री सन्मान्य नरहरी झिरवळजी, त्याचप्रमाणे उपस्थित आपल्या दिंडोरी मतदारसंघाचे खासदार मान्य बागरेजी, विधानसभेतील माझे सर्व सहकारी आमदार मान्य दिलीप काका, मान्य आमदार राहुलजी ढिकले, मान्य आमदार डॉक्टर राहुलजी आहेर, आमदार काशीनाथजी दाते सर, आमदार आशुतोषजी काळे, आमदार अमोलजी खताळ, आमदार विठ्ठलरावजी लंगे, इगतपुरीचे आमदारही काही काळ आले होते, हिरामनजी खोसकर, त्यांचा उल्लेख केला पाहिजे. आपल्या नाशिक शहराचे आमदार माननीय फरंदेताई त्या या ठिकाणी शुभेच्छा देऊन गेल्या. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य सुनीलजी बछाव, पक्षाचे आमचे प्रदेश पदाधिकारी ज्येष्ठ नेते लक्ष्मणरावजी सावजी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याचे अध्यक्ष विष्णुपंतजी महेशदुनी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊराव डांबडे, मान्य सुधाकररावजी बडगुजर, नितीनजी ठाकरे, मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस दिलीपराव भानसिंग, अनिलजी मोहिते, डॉक्टर भास्करराव खर्डे, आपल्या विभागाचे मुख्य अभियंता मान्य मिसाळ साहेब, अधीक्षक अभियंता मान्य बाळासाहेब शेटे, अधीक्षक अभियंता मान्य राजेशजी गोवर्धने, मंत्रालयातील उपसचिव मान्य प्रवीणजी कोले, या कार्यालयामध्ये सध्या कार्यरत असणारे कार्यकारी अभियंता गणेशजी हार्दे, सोनाल रहाणे, नाशिक पट्टबंदर विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपस्थित सर्व आलेले या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व पदाधिकारी, सर्व शेतकरी बांधव, सर्व आमच्या जलसंपदा खात्याचे अधिकारी कर्मचारी, उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज आपल्या सर्वांच्या सातत्याने चर्चेत असणारं कोकण गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या कामासंदर्भात आज प्रत्यक्ष आपल्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पाचं कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालं आहे. मी या निमित्तानं माननीय भुजबळ साहेब, माननीय कोकाटे साहेब, माननीय झिरवळ साहेब, माननीय भगरे साहेब आणि सर्व माझ्या विधानसभेतील सहकारी आमदारांचं आणि आपल्या सर्व उपस्थितांचं मी मनपूर्वक जलसंपदा खात्याच्या वतीने स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो. गेले अनेक दिवस आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकारानं महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा त्यांचा जो संकल्प होता, त्यासाठी अनेक प्रकल्प या राज्यामध्ये त्यांनी सुरू केले. सातत्याने आमच्या जलसंपदा खात्याचा आढावा घेताना कोणते प्रकल्प 2 वर्षात पूर्ण होतील, कोणते प्रकल्प 3 वर्षात पूर्ण होतील, अधिकाधिक प्रकल्प लवकर पूर्ण करून त्या भागातील शेतकऱ्यांना, शेती जीवनावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांना, उद्योग असेल, व्यवसाय असेल, त्या सगळ्या लोकांना त्याचा लाभ कसा देता येईल या दृष्टीने त्यांचे सातत्याने त्या ठिकाणी त्यांचे आढावा घेत असतात. आणि त्याच्यामध्ये आपला हा जो आजचा प्रकल्प आहे
त्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करताना आता त्याचा DPR तयार करण्यासाठी दिलेला आहे भुजबळ साहेब. साधारण 60 कोटी रुपये त्या प्रकल्प अहवाल करण्यासाठी एका यंत्रणेला दिले आहेत. आमची अपेक्षा आहे की जानेवारी 2026 पर्यंत तो प्रकल्प अहवाल जो आहे तो शासनाकडे सादर होईल. साधारण या प्रकल्पामध्ये 1,00,000 हेक्टर क्षेत्र साधारण त्यासाठी सिंचनाखाली येणार आहे आणि 75,000 कोटी रुपये खर्च आहे. अतिशय महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प. आता याच्यामध्ये शासनाने त्यासाठी विशेष पुढाकार घेतला, कारण आपण पाहतो गेले अनेक वर्ष या सगळ्या समन्वयन पाणी वाटपाच्या कायद्यामुळे सातत्यानं या पाण्याच्या प्रश्नावर वाद सुरू आहे. परंतु मी आता गेल्या आठवड्यामध्ये जायकवाडी धरणाच्या जलाशयाच्या पाणी पूजनासाठी गेलो होतो. मागच्या 50 वर्षामध्ये मला वाटतं हे धरण 14 वेळा भरलं आणि हे आज ह्या वर्षी तर विक्रम झाला की कधी नव्हे ऑगस्ट, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरला भरणारं धरण हे 30 जुलैपर्यंत भरून वाहू लागलं. कारण ती निसर्गाची जी किमया आहे. मग मी त्या ठिकाणी जायकवाडीला क्षेत्रातील सर आमदार महोदय होते, कार्यकर्ते होते, त्यांना मी हे सांगितलं की कायद्याने प्रश्न सुटत नाही. निसर्गाची किमया झाली तर पाणी खाली येणारच आहे. याच्यामध्ये जे आपण काही मंडळी खालची किंवा त्याच्यामध्ये विशेष करून पाण्यासाठी आग्रह असतात आणि तो त्यांचा आग्रह बरोबर आहे. प्रत्येकाच्या आपल्या भागामध्ये पाणी आलं पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, यासाठी त्यांनी आग्रह धरणं अजिबात चुकीचं नाही आहे. परंतु कायदे केले समन्वयन पाणी वाटपाचे, कायद्याने हा प्रश्न सुटणार नाही. किती अनेक पिढ्या आपण खर्ची घातल्या तर शेवटी जे निसर्गाच्यावर अवलंबून असणारी धरणं आहेत त्याला दुसरा कुठला पर्याय नाही आहे. जेव्हा पाणी वरून पडेल आणि ते खाली वाहून जाईल. आणि म्हणून या संबंधी हा जो पुढाकार आपण विशेष करून घेतलेला आहे, ज्यामध्ये मी उल्लेख केला की माननीय देवेंद्रजींनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी संकल्प जो घेतला आहे त्यामध्ये हा जो आराखडा तयार झालेला आहे किंवा तयार होतोय, यामध्ये विशेष करून महाराष्ट्र पाणी परिषदेने जे त्यावेळेचा पुढाकार घेतला, मग त्यावेळेस स्वर्गीय गणपतराव देशमुख होते, स्वर्गीय आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील होते, जलसंपदा विभागाचे अनेक मुख्य अभियंता राहिलेले अधिकारी होते. या सगळ्या लोकांनी एक आराखडा तयार केला. चितळे समिती समोर सुद्धा तो मांडला गेला. साक्षी झाल्या लोकांच्या. आणि त्याशिवाय आता पर्याय नाही आहे. आणि म्हणून अनेक वेळा त्यांनी या विषयाकरता सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी पाण्याचा प्रश्न इतक्या सहजासहजी सुटत असेल तर हे श्रेय जाणार कोणाला? म्हणजे श्रेयवादाच्या भानगडीमध्ये केलं तर काय होईल, आमचं नाव कोणी घेईल, या वादामध्ये ते शेवटी त्याला अनुलिखित करण्यात आलं. जसं आमचं निळवंडे धरण 35 वर्ष लागले साहेब पूर्ण व्हायला. आणि त्यानंतर त्या धरणाचं विशेष करून आमच्या महाराष्ट्राच्या एका नेत्यानं 3दा भूमिपूजन, आणि प्रत्येक भूमिपूजनाला सांगायचं की विखे पाटलांच्या धरणाला विरोध आहे. हे सांगण्यासाठी 3दा भूमिपूजन झालं आमच्याकडे. शेवटी मला सांगायला आनंद होतो की हे धरण पूर्णता करण्यासाठी आपलं महायुती सरकारला यावं लागलं आणि आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी त्याच्या उद्घाटनासाठी आले आणि आज दुष्काळी भागाला पाणी मिळायला लागले. ह्या सगळ्या पाण्याच्या प्रश्नामध्ये हेच दुर्दैवानं घडलं. परंतु मला या निमित्तानं निश्चितपणे माननीय देवेंद्रजी 2014 ते 19 मुख्यमंत्री असताना ह्या पाणी परिषदेच्या लोकांनी त्यांच्यासमोर सादरीकरण केलं. त्यांना ती भूमिका पटली. त्याच्यामध्ये त्यांनी काही थोडे बदल करण्याचा निर्णय केला आणि 19च्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीमध्ये
साधारण 60,000 कोटी रुपयाच्या या आराखड्याला त्यांनी मान्यता दिली. पण मागच्या 19 नंतरच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये काही घडलं नाही. परंतु काळामध्ये या प्रकल्पाला चालना मिळाली आणि आज या संपूर्ण प्रकल्प आता वास्तवामध्ये आता समोर येतोय आणि तो पूर्ण होण्याकरता आपण सगळे कटिबद्ध आपण या निमित्त होतोय. याचा विशेष आनंद आपल्या सर्वांना आहे. नदीजोड प्रकल्पाची खरी संकल्पना त्यावेळी आपल्या देशाचे प्रधानमंत्री सध्या अटल बिहारी वाजपेयी यांनी त्या संकल्पना मांडली आणि त्यानंतर मात्र पहिल्यांदा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी या नदीजोड प्रकल्पामध्ये विशेष लक्ष त्यामध्ये घातलं आणि देशातला पहिला प्रकल्प आता मध्य प्रदेशमध्ये केन बेतवा येथे हा प्रकल्प सुरू होतोय. तो 2 राज्यांचा प्रकल्प आहे. त्याला 90% अनुदान भारत सरकार देणार आहे केन बेतवा प्रकल्पाला. नंतर त्यामध्ये आता परत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा जो तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्प जो आहे त्याच्या कामाचे आता त्या ठिकाणी त्याच्या संबंधी सामंजस्य करार झाले. आणि त्यामुळे मला वाटतं देशामध्ये एक प्रकारचं ज्यावेळी नदीजोड प्रकल्पासाठी आदरणीय प्रधानमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्याचा बरोबर फायदा आपल्या राज्याने घेतलाच पाहिजे. आणि त्यासाठी उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याकरता हा प्रकल्प प्राधान्याने घेतला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी मांडली आणि आता या प्रत्यक्ष कामाला आपण सुरुवात करतो. आपल्या विदर्भाकरता जो नळगंगा वेनगंगा जो प्रकल्प आहे तो विदर्भातील 10 जिल्ह्यांसाठी वरदान ठरणारा प्रकल्प त्यांनी आता हातात घेतलेला आहे. साधारण त्याला 1 लाख कोटी रुपये खर्च आहे. त्या प्रकल्पाला तर चालना मिळते. अशा या वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या करता मला वाटतं आमचे राहुल आयर मला सांगत होते की सगळं होते पण नाशिक जिल्ह्याला काय मिळणार आहे का नाही. हे सगळं नाशिक जिल्ह्याकरता चाललंय राहुलजी. आणि नाशिक जिल्ह्यातून काय उरलं तर आमच्याकडे येणार आहे अशी स्थिती आहे. आणि म्हणून ही जे प्रकल्प या ठिकाणी होत आहेत मी मुद्दाम आपल्याला वाचून दाखवतोय. मी काय फार मोठं भाषण करणार नाही. दमणगंगा एक दरा जो गोदावरी योजनेचा जो प्रकल्प आहे तो आपल्या नाशिक जिल्ह्याकरताच आहे. साधारण 12,000 हेक्टरला आपण पाणी देतोय. 2500 कोटी रुपये खर्च आहे. दुसरा दमणगंगा वैतरणा गोदावरी योजना जी आहे ती आमच्या माणिकरावांच्या सिन्नर तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्याकरता आहे. त्या संगमनेर तालुक्याचा काही दुष्काळ भाग आपण घेतलेला आहे. त्याला साधारण 33,000 हेक्टर क्षेत्राला आपण पाणी देतोय. त्याला 13,500 कोटी रुपये खर्च आहे. आपला कोकण उल्हास वैतरणा गोदावरी ज्याचा आज आपण त्या कार्यालयाचं भूमिपूजन आहे त्या उद्घाटन केलं ते साधारण 1 लाख हेक्टरला पाणी मिळणार आहे. त्यासाठी 75,000 कोटी रुपये खर्च आहे. नारपार गोदावरी ज्याचा आपण आता नेहमी उल्लेख करतोय साधारण 21,000 हेक्टर क्षेत्र त्यामध्ये भिजणार आहे. आणि मला वाटतं त्याचा मॅक्झिमम उपयोग चांदवड येवला या सगळ्या भागाला होणार आहे. नंतर आपल्या कृष्णा खोऱ्यामध्ये आता आपण जो आता नवीन प्रकल्प घेता की कृष्णा खोऱ्यातलं साधारण 80 TMC पाणी म्हणजे पुराचं पंचगंगेला आणि कृष्णेला पूर येतोय. आलमट्टीसाठी जो सातत्याने आपण चर्चा ऐकतो त्याची आता उद्या आमची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयासमोर सर्वपक्षीय बैठक आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व आमदार खासदारांसमेत मी भेटणार आहे. त्या 80 TMC पाणी आपण त्या बोगद्याद्वारे आता आपण उजनीमध्ये आणतोय आणि ते पाणी मग तुमच्या दुष्काळ भागातल्या धाराशिव जिल्ह्याला जाईल. काही पाणी उचलून आपल्याला मराठवाड्यातील लातूरला देता येईल का. कारण शेवटी हे पाणी अन्य खोऱ्यात वळवून आणल्याशिवाय आपल्याला हा पाण्याचा प्रश्न सातत्यानं जो सुटला पाहिजे आपली मागणी आहे. आणि तो महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला भुजबळसाहेब वर्ल्ड बँकेने त्याला मान्यता दिली. वर्ल्ड बँकेने त्याला आता निधी येतो मान्य केले. तेव्हा फक्त टेंडरची प्रक्रिया मोठ्या 1 महिन्यामध्ये सुरू होईल आणि या कामाला आम्हाला सुरू करता येईल. अशा ज्या योजना आहेत मला वाटतं त्या योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये हे सगळे जे काम आपल्याला करायचं आहे शेवटी निधी तर उभा करावा लागणारच आहे.
आम्ही आदरणीय प्रधानमंत्र्यांना विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की याला सुद्धा भारत सरकारनं या नदीजोड प्रकल्प आपला उल्हास खोऱ्यातला जो आहे त्याला सुद्धा 90% रक्कम द्यावी, की ज्यामध्ये शेवटी हे जे 55-60 TMC पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये येणार आहे त्या व्यतिरिक्त आमचा प्रयत्न आहे की 10 TMC पाणी या व्यतिरिक्त भंडारदऱ्यामध्ये आणण्याचा आपला प्रयत्न आहे. अतिरिक्त जवळजवळ 15 TMC पाणी मुळात धरणात आणण्याचा आपला प्रयत्न आहे, ज्यामुळे नगर जिल्ह्याच्या सगळ्या धरणांची जी मागणी ती त्यानिमित्तानं पूर्ण करता येईल. गोदावरीमध्ये 55-60 TMC अतिरिक्त पाणी, आपण 55 TMC म्हणतो, पण आमचा प्रयत्न आहे की तो अतिरिक्त सुद्धा पाणी उपलब्ध होऊ शकतं. त्यामुळं पाण्याचं सर्वेक्षण, पाणी जे नदीला वाहून जाते पश्चिम वाहिन्यांचं, ज्याचा उल्लेख मागाशी झिरवाळ साहेबांनी केला सुरुवातीला की उत्तरेचं पाणी पश्चिमेकडे कसं जातं, हे सगळं जलद गतीने करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यांनी जो उल्लेख केला धरणातला गाळ वाढल्यामुळं आता आपण मोठं राज्यामध्ये घेतो, बहुतेक पुढच्या मंत्रिमंडळापुढे येईल की राज्यातले सगळे जे धरणं आहेत, उदाहरणार्थ उजनी धरणामध्ये साधारण गाळ मिश्रित वाळू भुजबळ साहेब 20 TMC जवळजवळ इतका प्रचंड गाळ आणि वाळू आहे. जायकवाडीमध्ये सुद्धा त्या फरकानं निवळ गाळ सुद्धा 10-12 TMC पर्यंत आहे. ही साठवण क्षमता वाढवावी लागेल. परंतु जायकवाडी सुद्धा जे धरणाचे जे कालवे आहेत, मी मंत्री झाल्यानंतर जेव्हा आम्ही आढावा घेतला तर 180 किलोमीटर कालव्याच्या क्षमता एवढी प्रचंड आहे, 40% गळती होती आणि ते सगळे 40% पाणी मग कमी पडलं की मग पाणी वरून सोडा. यंदा आपण लक्षात घ्या जायकवाडीमध्ये 30% पाणी शिल्लक होतं उन्हाळ्यामध्ये सुद्धा. आज आपण ते सगळं लाईनिंग, आता ह्यावर्षी जो 800 कोटी रुपये साधारण खर्च आहे, आपण त्या गोदावरी डाव्या कालव्यात लाईनिंग पूर्ण करतोय. निळवंड्यासुद्धा जवळजवळ 30,000 हेक्टर क्षेत्राला सुरू झालेलं धरण माणिकराव हे आता 64,000 हेक्टरला गेले पाणी वाढल्यामुळे, मागणी वाढल्यामुळे. ते सुद्धा आपण 100% लाईनिंग करून निळवंड्याच्या सगळ्या रुपये खर्च पुढच्या 2 वर्षामध्ये 100% आपण PDN करतोय, पाईप करतोय. म्हणजे तुमची जी मागणी आहे की आपण त्या भागातल्या लोकांना निश्चितपणे पाणी मिळेल, त्यात काही संधी नाही आहे. आम्ही त्या कामाला सुरुवात केलेली आहे. गोदावरी कालव्याचं काम सुरू आहे, त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. भुजबळ साहेबांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या सगळ्या मी साहेब आता वॉर फुटिंगवर घेतलेलं. आपलं माननीय मी म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांचा आग्रहच आहे की वेळेत योजना पूर्ण झाल्या पाहिजे. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जो आमचा शेतकरी पिचलेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे, त्याला आपण या निमित्तानं काहीतरी मदत करू शकलो पाहिजे. या दृष्टीने त्यांची आग्रही भूमिका आहे. मला वाटतं या सगळ्या प्रयत्नातून निश्चितपणे आजचं जे कार्यालय आहे हे आमच्या या प्रकल्पाकरता कोकण गोदावरी नदीजोड प्रकल्पासाठी चालना देईल. सर्व नाशिक जिल्ह्याची मंडळी आणि शेवटी आपण एकाच मला वाटतं आपण ठीक आहे एकाच भागात आहोत. त्यामुळे पाणी निर्मिती करता जे जे करणं शक्य आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आपल्या सगळ्यांचं सहकार्य या निमित्तानं निश्चितपणे आम्हाला मिळेल अशा प्रकारची आपल्या सर्वांकडून अशी प्रकारची अपेक्षा बाळगतो. तशा प्रकारची विनंती करतो आपल्या सगळ्यांना. आणि आज या कार्यक्रमासाठी भुजबळ साहेब आलात, माननीय झिरवाळ साहेब आलात, माननीय माणिकराव कोकाटे साहेब आलेत, इतर सर्व आमचे खासदार महोदय, आमदार महोदय उपस्थित झालेत. आपण सर्व आलात, आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेतृत्वाची व्याख्या ज्यांच्याकडे पाहून